टोमॅटो. जंगलातला रानमेव्याचा एक दुसरा प्रकार म्हणजे कोकम. अरे मम्मा हंस क्यों रही है? अच्छे से बोलो इतना ज्यादा. अशा प्रकारे कोकमापासून सिरप बनतो. तुम्ही पण बनवा ओरिजिनल. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आम्ही जाणार आहोत जंगलामध्ये कोकम काढायला. कोकम बोलतात, पण रतांबे बोलतात, तर ते काढायला जाणार आहोत. आम्ही आलेलो आहोत आता आमच्या कोकमीच्या झाडाजवळ. तर ते कोकम आहे ना, कोकमाचा उपयोग काय होतो, कोकमाचे पिकलेले जे कोकम असतात ना त्यांचा रस काढून म्हणजे कोकमचं सिरप बनवून तो म्हणजे पूर्ण वर्षभर तो टिकतो. वर्षभर म्हणजे जोपर्यंत ठेवू तोपर्यंत राहणार त्याचा. म्हणजे कोकम सरबत बनवण्यासाठी कोकमचा उपयोग होतो. आंबट म्हणून मच्छीमध्ये टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता आम्ही आलेलो आहोत कोकमाच्या झाडाच्या जवळ. रानामध्ये आहे ते घाणीकडे कोकमाचं झाड, तिकडे आलं. तर बघ काय काय कोकम पिकलेत, भरपूर लागलेत. वरते आहेत ते. कोकमीचं झाड असतं ना ते कसं त्याला फांद्या असतात ना, एकदम गच्च फांद्या असतात. तर म्हणजे कसं हे बघा हिरवे कोकम आहेत, हे पिकलं आहे. हे पिकलेले कोकम आहेत ना, घरी घेऊन जायचं. त्यांच्या बियांचा म्हणजे त्याची साल असतं ना, साल ते आंबट असतं, ते मच्छीमध्ये टाकायला आमसूल म्हणून त्याचं हे होतं. आणि जे पिकलेलं आहे त्यांचा आतमध्ये जो गर असतो त्याला साखर लावून त्याचा रस तयार करतात, सिरप तयार करतात. बघा हिरवा कोकम आहे आणि हा पिकलेला कोकम आहे. भरपूर लागलेत कोकम. आता आम्ही हे काढून घेऊन जाऊ आणि घरी जाऊन त्याचा सिरप बनवू, दाखवू तुम्हाला. आता आम्ही कोकम काढणार आहोत. बघूया किती भेटतात. एक ओझं भेटते, 2 ओझं भेटतात. हे बघा ट्विन्स कोकम, ट्विन्स. कोकमीच्या झाडाची कोवळी पानं असतात ना ते खायला चांगले असतात, आंबट लागतात चांगली. कोकम पण खाता येतो. कोकमीच्या झाडाची जी पानं असतात ना हिरवी कोवळी पानं, ते पण खायला चांगले असतात. रानामध्ये भूक लागल्यानंतर खायचं काय पण. हे बघा भरपूर लागलेत कोकम. हे बघा आमची आई घरकुच्या सहाय्याने कोकम काढत आहे. घरकुचा हाच उपयोग. घरकू म्हणजे एका लांब काठीला पुढे बांधलेलं हे असतं. त्याच्याने कसं जे फांदीच्या बाहेरच्या बाजूला असतात ना, काय झाले काय म्हणजे कोकम झाले, बिया झाल्या, आंबे झाले, त्या घरकुच्या सहाय्याने काढता येतात. म्हणजे कसं वरती चढायची गरज नाही. त्यामुळे रानामध्ये जो माणूस जातो ना तो घरकू, आकडी कोयती, पाण्याची बॉटल आणि काठी घेऊनच जातो. हे बघा वरती आहेत भरपूर कोकम, बऱ्यापैकी काढून झालेले आहेत. आता हे आम्ही घरी घेऊन जाऊन त्याचे रस बनवणार. कोकम सरबत त्याचा ज्यूस हे काढायचा. नंतर मग वर्षभर कधी पण तुम्ही त्याचं सिरप बनवून कोकम सरबत पिऊ शकता. हे बघा हे हिरवे पण काढलेले आहेत. हिरवे पण घरी जाऊन ते पिकतात, झाडावर पिकतात. हिरवे पण असे पिकतात. थोडे टोमॅटोसारखे दिसतात ना, जंगलातला टोमॅटो. जंगलातला रानमेव्याचा एक दुसरा प्रकार म्हणजे कोकम. कोण त्याला रतांबे बोलतात, पण आम्ही इकडे त्याला कोकमच बोलतो आमच्या एरियामध्ये. बघा ते झाड असतं ना त्याच्या ज्या फांद्या असतात ना ते बघा खूप घट्ट असतात. पण ते चढायला पण म्हणजे कसं इजी असतं ते चढायला पण त्याच्यामध्ये. आणि कोकम असतात ना पडायला जड असतात थोडे, नाही लगेच असे हलवल्यानंतर पडणार नाही तुम्हाला. आंबा कसं आंब्याच्या झाडावर चढला आणि हलवला ना तरी पिकलेले आंबे पडतात, पण तसं कोकमचं नसतं. कोकमला ते काढायला लागतात. आई काढते. हा बघा एक पिकण्याच्या तयारीमध्ये पिकणार रानातला टोमॅटो. हा टोमॅटो चांगलाच पिकला आहे आमच्या रानातला टोमॅटो.
हे बघा काढले बऱ्यापैकी भरपूर आहे. अर्धे पिशवीत टाकलेले आहेत, अर्धे इथे आहेत. बघा काय कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन दिसतंय. ग्रीन, डार्क रेड, थोडं कमी रेड, भरपूर प्रकारचे कलर आहेत. आता जमवतो, भरपूर पाडलं नाही काही नाही, जमवलं पण पाहिजे. एक माणूस पाडायचं काम करतो, दुसरा माणूस जमवायचा. नाहीतर कसं पाळापाचोला खाली भरपूर असतो ना, त्या पाळापाचोमध्ये लागतात. पण ते जंगलामध्ये गेल्यानंतर थोडं लक्ष ठेवायचं. पण पाळापाचोमध्ये कसं जनावरं वगैरे असतात, आपल्याला दिसत नाही ना, आपण डायरेक्ट हात घालतो. त्यामुळे जंगलामध्ये जाल ते जरा सांभाळून चालायचं, कारण पाळापाचोला भरपूर असतो सगळीकडे. चला आता मी जमवतो कोकम आणि घरी घेऊन जाऊन त्याची प्रोसेस चालू करू सिरप बनवायची. हे बघा एवढे सारे कोकम काढलेले आहेत, अर्धे पिशवीमध्ये भरलेले आहेत, अर्धे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, ज्यांची कोकमाची झाडं होती ना, ती लोक आम्हाला कोकम खायला बोलवायची. कोकम खायला याच्यासाठी बोलवायची की आतमधला गर खा, फक्त साल इथे ठेवून जा, मग ते साल सुकवायला भेटायचे. एक पार्टीसाठी बोलवायचे. आहे तो कोकम फोडून दाखवा आतमधला गर कसा असतो तो. हां दुसरा फोड ना, हा सुकला आहे. तर त्याच्यामधला हा गर असतो ना, हे बघा, हा जो गर असतो ना, खराब झाला. दुसरा फोड. हां बघा, हा कोकमामध्ये हा गर असतो आतमध्ये. गर खायला जी मजा असते ना, वेगळं असतो. बघा कसे व्हाईट कुठे दिसतं. हा गर खायला आम्हाला लोक बोलवायचे. हा गर, या घरापासून सिरप बनतं, घरापासूनच नाही हां. आणि ते जे साल आहे ना, सालीपासून पण बनतं. पण साल ते साल आपण ह्याच्यासाठी वापरतो, आमसूल म्हणून, कोकमाचे साल. बघा त्यावेळेस लहानपणी भरपूर लोक आम्हाला पार्टीला बोलवायचे. कोणती पार्टी? की कोकम खायला या, कोकम खायचे, आतमधला गर खा आणि साला आम्हालाच ठेवून जा. तर मजा असायची एक प्रकारची. हे बघा कोकम आणि रातांब्याने एवढी भरून आम्ही पिशवी काढलेलं आहे. एवढी मोठी पिशवी भरलेली आहे, भरपूर होतील. 1 वर्षासाठी भरपूर झालं. गेल्या वर्षीचा पण सिरप आमचा बाकी अजून. ते का तो खराब होत नाही. तो किती वर्ष जेवढा जास्त राहील तेवढं त्याची पावर वाढते. पण त्याचा जो कोकमचा जो प्युअर जो सिरप असतो ना, त्याला लूज मोशन होतात ना, लूज मोशन. फक्त प्युअर सिरप थोडंसं एक सिप प्यायचा, बंद होणार. म्हणजे सगळे बोलतात आणि चांगलंच आहे, म्हणजे आहेच गुणकारीच आहे. बघा ही पिशवी भरलेलं आहे. चला आता घरी जाऊया. काटीनं घोंगड घेऊ द्या की रे मला बी जत्रेला, जत्रेला नाही रानामध्ये जाऊ द्या की रे. चला रानामध्ये जाऊ द्या, नाही घरी येऊया. चला तुम्ही पण चला रानामध्ये. बघा ऊन पडलं आहे भरपूर. चला आता आमची जंगलातली दुटी संपलेली आहे. मुंबईला कशी ऑफिसची दुटी संपते, घरी जायचा रिटर्नचा प्रवास चालू होतो, तशी आमची जंगलातली दुटी सकाळी 7 ते 11 पार्ट टाईम नाही, हाफ ड्युटी, हाफ डे झाला आमचा. चला घरी चला. आम्ही सकाळी ना रानामध्ये गेलो होतो, जंगलामध्ये. रातांबे आमच्याकडे रातांबे बोलत नाही, आमच्याकडे त्याला कोकम बोलतात. तर ते कोकम आणायला, मग हे कोकम आम्ही घेऊन आलेलो आहोत. कोकमाचा कलर बघा कसा, चांगले पिकलेले. त्यांचं एकदम डार्क, काय तो कोणता कलर आहे ते, डार्क रेड, टोमॅटोसारखेच दिसतात. आणि वर्ण बघितलं तर ॲपलसारखे दिसतात. आणि ते आहेत थोडे हिरवे. ते पण कोकम म्हणजे पिकतात, घरी आणून आपण हे केलं ना तर ते पिकतात. तर आता भारती त्याचं काय बनवणार आहे भारती? कोकम सरबत नाही, कोकम सिरप. अगोदर ते सिरप बनणार, नंतर त्याचं तुम्ही कधी पण सरबत वर्षाच्या 12 महिने कधी पण पिऊ शकता. कोकम आहे ना, ते कसं पित्तनाशक असतं ना, तर ते चांगलं असतं कोकम सरबत. ते कोकमपासून ते सोलकढी पण बनवतात. म्हणजे त्याच्यामध्ये नारळ पण असतो, नारळाचं दूध आणि कोकम वगैरे, सोलकढी पण बनवता येते. आणि कोकम पण एक पित्तनाशक असतं. ते बघा जंगलातून आणलेलं ना, ते कसं खाली पडलेले वगैरे असतात ना, पडलेलं म्हणजे पाडलेलं आम्ही, ते धुवून घेते वरती. आता हे काय करणार आहेस? साखर, त्या सालीमध्ये साखर भरून नंतर ते काय करणार पुढे? नंतर बरणीत ठेवायची, बरणीमध्ये. आणि नंतर मग ती बरणी उन्हात ठेवायची झाकण लावून. ओके, त्याचं काय होतं? आपोआप रस पडतो. आपोआप रस
खाली पडणार, मग तो सिरप खाली होतो, ओरिजिनल सिरप खाली तयार होतं. ओके, अशी त्याची सिरप बनवायची प्रोसिजर आहे का, कोकणी प्रोसिजर. ओके ओके, म्हणजे वर्षाची तयारी, वर्षभर कोकम सरबत पियाची तयारी मे महिन्यात होते. गेल्या वर्षीचा पण आपला बाकी आहे ना. चांगलं आहे चांगलं आहे. चला तुमची प्रोसेस चालू राहू देत. सिरप बनवल्यानंतर सांग. सिरप काही लगेच बनणार नाही ना ते. रानातूनच ना कोकम आणलेले आहेत, तर आता मी त्याच्यात ना कोकम सरबत बनवणार आहे. तर पहिल्यांदा हे धुवून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्या रुमालावर आहेत ना सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे त्याच्यात वरती पाणी होतं ना, म्हणून ते पाणी जाण्यासाठी ठेवलेले आहे. तर आता मी आहेत ना याच्यामध्ये पहिला कापून घेणार आहे आणि त्याच्यातल्या आतमधलेच ना बिया काढून घ्यायच्या. हा एक भाग झाला आणि या बिया काढल्या ना, बिया काढायच्या. हा दुसरा भाग आणि ह्याच्यामध्ये आहेत ना साखर भरायची. अशा प्रकारे ना साखर भरायची. ह्याच्यामध्ये पण साखर भरते आणि साखर अशी भरून घ्यायची. साखर टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायची, साखर चांगल्या प्रकारे टाकायची म्हणजे जेणेकरून त्याला रस म्हणजे भरपूर प्रमाणात रस येईल. आणि हे ना आता ह्याच्यामध्ये ना मी बरणी घेतलेली आहे, बरणी सुकी आहे. सगळं आहे ना, मी सगळं करून घेते. हे अशा प्रकारे आहेत ना, हे सगळे करून घेते आहे. कोकमचं सिरप म्हणजे सिरप करण्यासाठी हे म्हणजे साखर भरून घेणार आहे. त्याच्यामध्ये असे 2 भाग करून घेणार आहे, सगळेच करून घेणार आहे. सगळे कापून झाले ना, हे असे सगळे कोकम बरणी भरली की ह्याच्यामध्ये ना झाकणाला घट्ट लावून घ्यायचं आणि उन्हामध्ये आहे ना त्याला ठेवायचं. उन्हामध्ये चांगल्या कडक उन्हामध्ये ठेवायचं की आपोआप आहे ना तो रस निघतो. म्हणजे तर सगळे आम्ही साखर आतमध्ये टाकले कोकमचे. आता आंबट गोड होणार आहे. अरे मम्मा हंस क्यों रही है, अच्छे से बोलो इतना ज्यादा. ना सगळ्याच्यात साखर भरून घेणार आहे आणि बनवून घेणार आहे त्याचं सिरप. कोकम सिरप बनवण्यासाठी अशा प्रकारे माझे हे कोकम कापून आणि त्याच्यामध्ये साखर भरून झालेले आहेत. आता ही बरणी मी बंद करून ठेवणार उन्हामध्ये आणि त्याचा मस्त सिरप तयार होणार. आणि तो काल जे आपण कोकम आणलेलं ना, त्याला 2 दिवसामध्ये हे भरणे ना, या कोकमाच्या सालीमध्ये जे आपण साखर भरून बघा ठेवलेले होते, तर ते 2 दिवसाचे उन्हामध्ये ठेवल्यानंतर या 3 बॉटल 250 ml 3 बॉटल भरलेले आहेत. पण हे ओरिजिनल म्हणजे सिरप आहे, कोकमचं हे रस. त्यानं थोडा जरी टाकला तरी 1 ग्लास ते भरतं. आता ह्याच्यामध्ये पण अजून जे बाकी आहेत ना, तर त्याच्यामध्ये साखर टाकून आता पण अजून पण त्याचा बनेल ना, तर अजून सिरप बनला. अजून 2-3 बॉटल भरतील वाटतं. 1-2 बॉटल भरतील. बघा असा प्युअर रस. कलर पण कसा एकदम ओरिजिनल सारखा दिसतोय ना. बघा असा तो हे तयार होतो. आता आई आहे ना त्याच्यामध्ये अजून साखर टाकून परत 1 दिवस ऊन देईल ना, 1 दिवस ठेवशील ना उन्हामध्ये, परत त्याचे मग तयार होईल. बघा कसा सिरप बनतो. अशा प्रकारे कोकमापासून सिरप बनतो. तुम्ही पण बनवा ओरिजिनल. बाय बाय.